महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पण या कर्जमाफीचा फायदा नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर सांगते, पण त्याआधी आपल्या पुणेकरांच्या हक्काच्या पुणे लोकलला फॉलो करायला विसरू नका। या कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून सुमारे 36,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे। तर जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांनाही सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे थकबाकीदार आणि नियमित कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार, तर याबाबतची सविस्तर नियमावली आणि अर्ज प्रक्रिया सरकारकडून लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते, 7/12 आणि कर्जाची संबंधित जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही कागदपत्रे आहेत ते तयार ठेवावीत। सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। एकूणच काय तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी ठरते। या कर्जमाफीबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा।